तर आता आहे ना सकाळचे 6:15 वाजले आणि आज मस्त अशी सकाळी सगळे झोपलेलेच आमच्या घरातले अजून, पण मी आज जरा लवकर उठले कारण की मला आज जरा आनंद झाला आहे सकाळी सकाळी. यूट्यूबकडून मी ना जरा मेल बघितला आणि मला खूप भारी वाटलं. तर म्हटलं चला एवढी छान सकाळ आणि ह्या सकाळचा मग आनंद घ्यायला नको का या दिवसाचा. तर इतका मस्त असा दिवस आज भारी वाटलं एकदम. तर 2 दिवसापासून जे आपल्याला त्याच्यामध्ये आज आपण यशस्वी झालो. तर यूट्यूबने मस्त असा मेल मला पाठवला. तर त्या म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करत होतो ते झाले. तर त्याच्यामुळं चला मग भारी अशी सकाळ उगवली. मस्त मस्त पक्ष्यांचा आवाज येतोय चिव चिव आणि ना पाऊस पण चालू आहे, थोडा थोडा बुरबुर चालू आहे मस्त अशी आणि भारी मस्त मॉर्निंग वाटते. आणि ह्या रस्त्याला ना बरेच लोक चालण्यासाठी पण येतात. तर मी उठले तर विरा उठली तिकडं. झोप 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 बाबडा झोपा. तर आता 7:30 वाजलेले आणि मस्त अशी विरा झोपली आहे. तर असं थोडं ब्लँकेट ठेवावं लागते तर पुढं, नाही तर ती मग पालतच होऊन जाते. मी पालत झोपते. विराकडे लक्ष ठेवावे चालले खाली. किती वेळा झोपते ना तिच्याकच पाच राहूशी वाटत. मस्त क्यूट क्यूट सारखं. आणि मला एवढ्याशाच जागेत झोपावं लागतं. मिस्टर तिकडे अर्धा बेड. मिस्टरांना जागा नाही रात्रीची. उद्यापासून हॉलमध्ये झोपू आपण खाली डायरेक्ट. आता नाही बेडवर झोपायला जागाच नाही ना, लय हाल होती. मिस्टर आता रात्री असे झोपले होते ना, व्हिडिओ काढून गेला माझ्यात. कसे झोपले होते सांगा बरं. नाही इकडे अर्धे पाय असे खाली बेडच्या, इकडं इथपर्यंत डोकं ठेवलं कारण की तिकडं विरा होती. हा नंतर तर मी उठले, मी विराला इकडे आधी मी विराला इकडे सरकवलं, मग मिस्टर उठले. सकाळी सकाळी आज सगळ्यांना गुड न्यूज द्यायची. आता मिस्टरांना मी पाठच दिली वाटतं ना, त्या बाईचे व्हिडिओ डिलीट झाले. तुम्ही ऐकलं? तू काहीतरी बोलली बरं झालं. कर्माची फळं घे म्हणा. कर्माचे फळं तिचे व्हिडिओ डिलीट झालेले आता, दोन्ही पण झाले. बरं कर्माचे फळं लोकांचं असतं. मला तर लय भारी वाटलं. उद्या तर मी मस्त पार्टी करणार आहे मंगळवारची. चला आता मी नाही जाऊन ब्रश करते. मिस्टर विराजवळ लक्ष ठेवतील. नाही ह्या काही मी ॲमेझॉनवरून साडी घेतलेल्या आणि इतक्या सुंदर आलेली नाही, ही तर खूपच सुंदर आहे. आणि याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहे वेगवेगळे, ते तुम्हाला नक्की आवडतील. त्याचे पण लिंक देईल, त्या पण मी ऑर्डर केलेले. आल्यावर नक्की तुम्हाला दाखवेलच मी. त्याच्यानंतर ही ब्राऊन कलरची साडी घेतली आणि हा एक पर्पल कलर आहे. तर ओपन पण करून दाखवते तुम्हाला. मस्त अशी डार्क कलर आहे. तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी साडी. प्राईसच्या मनानंतर खूप सुंदर आहे, तुम्हाला पण खूप आवडेल. मस्त अशी ब्रॉड काट आहे. त्याच्यानंतर ब्ल्यू कलरची पण खूप छान आहे आणि ही पर्पल कलरची. तुम्ही याच्यामधले पण कलर घेऊ शकता आणि याच्यामधले पण वेगवेगळे कलर आहे, ते पण घेऊ शकता. तर ही साडी ना मी मम्मीसाठी घेतली होती डेली यूजसाठी. तर तिचा ब्लाऊज मी शिवणार आहे आज मम्मीसाठी. तर आणि ही साडी जर तुम्हाला कुणाला आवडली असेल ना तर ही पण घ्या तुम्ही, लिंक राहील डिस्क्रिप्शनमध्ये. आणि शिवलेला ब्लाऊज तुम्हाला मी दुसऱ्या चॅनलवरती दाखवेल फुल शिवलेला. जर कुणाला बघायचा असेल ना कसं कटिंग आणि स्टिचिंग करायचं तर तो पण दाखवेल. तर तो पण नक्की बघा तुम्ही. मस्त आज ना मच्छी फ्राय बनवणार आहे मी. चला तुम्हाला दाखवतो. एकदम बाहेर एकदम निवांत जागेत बनवणार आहे. घराबाहेर बनवायचे मसाले मी घेतले सगळे, आईला खायचे त्याच्यामुळे थोडेसे लावून घेऊ. तर मिस्टरांनी ना मसाले काढून घेतले आणि त्यामध्ये ना लिंबू पिळलंय. ती माशांचे डोळे कम नाही गाठचे तुम्ही, मला ते खूप कस तरी वाटतं बघायला. हा खरंच नाही खाऊन नाही वाटत ते आल्या पुढे तसा. नाही तो भागच कुठेतरी टाका डोळ्याचा, तो काढून टाका. आधी ना मी मसाले हे करून घेतो. आज तो वेगळाच ट्राय आहे तुमचा लिंबू पिळून. जरा थोडे हटके अच्छा.
हेअरस्टाईलच असा मसाला लावून झालेला आहे. काय छान मस्त असा मसाला लावून घेतलाय. आणि आज खरंच एक युनिक रेसिपी वाटते. हा सगळे मसाले घेतले, त्यात लिंबू पिळलं आणि मस्त असं फिशला लावलं. भारी होणार आहे. अच्छा देखो असं खायला असलं का लय छान जाते मिस्टर. नॉनव्हेज असलं का खुश, असं घराघरात पाहायला भेटत असं. घरात नॉनव्हेज असले का सगळे खुश. म्हणजे ज्यांना आवडत असेल ते, ज्यांना आवडतं ते जेंट्स लोक तर सगळ्यात खुश राहत्या. काही काही नाही राहत. नाही काही काही नाही आवडत. काही काही आमच्या पप्पांना कुठं आवडत. पुन्हा लिंबू पिळलंय का? आज चूल नाही का? चूल नाही. आपण गॅस घेतला त्यासाठी. हा का? हा हा विदा म्हणते. हो हो. फायनल इकडं चालू झाले मासे बनवायचे. आणि ना मसाला फ्राय केलाय. याच्यात कांदा, लसूण, खोबरं, कोथिंबीर पण दिसतीये. तर हे सगळं मस्त असं फ्राय करून घेतलंय नुसतं. आता हे रशासाठी का? हाच रस्ता चालू आहे पाहिला. ओके. तर पाऊस पण आलाय आणि मग माशांची काय हालत आहे. पावसामध्ये मस्त अशी बुरबुर चालू झाली. हा ना मम्मी म्हणली मम्मीने काय केलं? मम्मी म्हणली फुटणार. फायनली आपली इकडे भाजी तयार झालेली. तुम्ही बघू शकता भाजीचा. हा 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 काय दिसते भाजी. आणि आपण इकडे आहे ना तेल गरम करायला ठेवलंय. याच्यामध्ये आपण आहे ना मच्छी टाकणार. तर मस्त अशी मच्छी तुम्ही बघू शकतो मित्रांनो. एकदम मस्त अशी फ्राय झालेली आहे. आपण हिला आता काढून घेणार आहे. आणि सपना वेटिंग करून राहिली सारे केव्हाची. आपल्याला खायचं ना ते. खायचे घर बघू. तर याच्यावर अजून थोडे वेळ ना अजून 2 पीस राहिले मोठा दे. तर ते तळून झाले की मग आम्ही सोबत जेवायला बसणार आहे सगळं. तर फायनली आता फिश फ्राय झालेले आहे सगळे. मस्त असे फिश फ्राय झाले. त्याच्यावरती कोथिंबीर. वाव काय मस्त भाजी. एक नंबर. आणि वातावरण एवढं भारी झालंय. आणि एवढं भारी वातावरणात मस्त गरम गरम फिश फ्राय खायचे बाहेरच बसून. मस्त वाटतं. हॉटेलची फिलिंग्स येते मस्त असं बाहेर फिरायला गेल्याची. आणि आता विरा पण आली मस्त बाहेर. ओ बाबडा, ओ बाबडी. आणि ना आता मस्त असं विराला पण टाकले. आणि विरा पण खेळते इथं मस्त अशी. ती बघते गाड्या रस्त्याने जाताना. का बघतं का? का बघतं बाई.